अवधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री जय राम। श्री राम जय जय राम। जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय राम। श्री
राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यकाशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधनेला सुरुवात करतील. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने सुरू करूयात. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो करायचं म्हणायचं आणि ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम करायचं. पण आपण जिथं बसला असेल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल तर क्रॉस लेग सुखासन, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन. खुर्चीत बसला असेल ताट बसा, बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. प्राणायामचा अभ्यास आपण करणार आहोत. मी सांगितलेले इन्स्ट्रक्शन फक्त फॉलो करा. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट सुरू करा. फक्त चेस्टची हालचाल होणार आहे.
Stop, exhale. Breathe out fully. Bahya Kumbhak, cold breath. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antar Kumbhak. Hold 1, hold 2, hold 3. Rechak, slow breathe out. हा एक राऊंड झालाय, आणखीन आपण 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bahya Kumbhak. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, Purak. Hold breath, Antar Kumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out by Rechak. Stop, एक शेवटचा राऊंड आता. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, Bahya Kumbhak. Hold 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in, full breathe. Hold breath, Antar Kumbhak. Hold 1, 2, 3. Slow breathe out. Okay. आता आपण प्राणायामाचा अभ्यास करणार झालेला आहे आपला. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करतोय. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखानाद सारखा गंभीर असावा. आपण सुरुवातीला 3 ओंकार, त्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि नंतर 2 ओंकार. तर ओंकार साधनेची सुरुवात करूयात. एक्झेल, दर्शनयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलाय, ओंकार जो तो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथे जर दिसत नसेल तर दोन भ्रुवाच्या मध्ये, भ्रूमध्य मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज thumb size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं दर्शन. ही ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरात करूया. चेहरा करूया. हरिओम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांनाही स्मरणपूर्वक वंदन करतो. ते आज दुबईत नाही आहेत. आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातल्या 12व्या श्लोकाचा आपण विचार सुरू केलेला आहे, तो पुढे कंटिन्यू करूया. सगळेजण एकत्र श्लोक म्हणूया आधी. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विधेहीपणे मुक्ती भोगी तदावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मना मानसी दुःख आणू नको रे, म्हणजे दुःख हे आपण टाळू शकत नाही, पण ती सहन करण्याची शक्ती मात्र आपण वाढवू शकतो. त्या दुःखाचा मनाला स्पर्श होता कामा नये. पण स्वामी अनुभवानंदांचं मागचा दौरा जो झाला, म्हणजे या दिवाळीत ते आले होते, त्याच्या आधी जेव्हा आले होते तेव्हा ते त्रिचूरून का कोचीनहून तिकडनं कुठून आले होते. तिथे त्यांच्या हातावरती सर्जरी झाली आणि ती त्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रसंग काय घडला मला माहिती नाही, पण ते डॉक्टरांशी संवाद साधत होते आणि ऑपरेशन थिएटरमध्ये पडलेले, ते ऑपरेशन टेबलवरती आहेत आणि त्या हाताचं काहीतरी सर्जरी झाली होती त्यांनी. आणि त्यांनी 3 दिवस 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 3
इथे ज्या होणाऱ्या वेदना आहेत ना, त्या मनापर्यंत कशा जाऊ द्यायच्या नाही, त्याच्यासाठी काय एक्सरसाइज करायचा किंवा त्याची कशी सवय लावून घ्यायची हे सांगितलं होतं. त्याचा व्हिडिओ आपल्या दासबोध अभ्यास वर्गाच्या ग्रुपवरती पण तेव्हा पोस्ट केला होता. तो मी हे सत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा पोस्ट करीन, कारण या श्लोकाच्या अनुषंगाने तो फार मला महत्वाचा वाटतो, की इंद्रियांच्या वाट्याला येणारं जे दुःख आहे ना, इंद्रियाच्या द्वारे आपण ते भोगतो आणि आपण स्वतः आपण आपला मी देह आहे अशी समजूत असल्यामुळे हे दुःख आपल्याला भोगावं लागतं अशी आपली आपण समजूत करून घेतो आणि मग त्याच्याबद्दल आपण शोक व्यक्त करतो. तर तो विदेहीपणा जो काय आहे ना, या श्लोकातल्या चौथ्या चरणात जे सांगितलेलं आहे, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, तर ते कसं करावं याच्याबद्दलचा तो छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण जरूर बघा. तो नंतर मी पोस्ट करेन. पण तुर्तास या श्लोकासाठी मागच्या वेळेस आपण जिथे थांबलो होतो तिथून मी सुरू करतो, की आपण बघितलं की आपल्याला देहाला सुख देणाऱ्या ज्या गोष्टी कुठल्या आहेत, तर एक तर शिक्षण आहे, कारण आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे, धन आहे कारण प्रपंच चालवायचा आहे आणि पुन्हा त्यातून सुद्धा प्रतिष्ठा मिळवायची आहे, ती प्रतिष्ठा टिकवणं आहे. त्याच्यानंतर हे सगळं असल्यानंतर मग आपल्याला देहाचं आरोग्य हे टिकवून ठेवायचं आहे. तर देहाला सुख देणाऱ्या इतक्या सगळ्या गोष्टी गोळा करून सुद्धा तरी सुद्धा जीव हा दुःख भोगत असतो. याचा अर्थ या सर्व गोष्टींनी आपण सुखी होऊच असं नाही, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात भगवंतानी गीतेमध्ये जे अर्जुनाला उपदेश केलेला आहे त्यातला एक उपदेश आहे, 66वा श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला, की नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम. श्लोक एकदा पुन्हा म्हणूया. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतो सुखम. यावर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या उव्या दिलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा बघूया. श्लोकाशी संबंधित आहे म्हणून आपण ते बघतोय, की ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाणगुणी विषयाधिकी, तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखै मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. म्हणजे अशांतस्य कुतो सुखम हे त्या श्लोकातलं जे शेवटचं चरण आहे, चौथं चरण, त्याच्याबद्दल आपण विचार करतोय, की मन जर का असंयमित असेल, मन जर का अस्थिर असेल, तर दुःख हे आपल्याला भोगावं लागतं. आणि माऊली मग त्याच्यावरती त्यांनी जे विवेचन केलेलं आहे ते म्हणतात, जे युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी. युक्तीची कडसणी म्हणजे पूर्वीच्या काळी दरवाजाला कडी असायची, ती कडी लावायची किंवा त्याला अडथळा म्हणायचे. तर अडथळा, युक्तीची अडचणी म्हणजे जी विवेकाची जिथे अडचण असेल ना, ही ज्याच्या अंतःकरणामध्ये नसेल, तो आकळीता जाणगुणी विषयाधिकी म्हणजे विषयांकडे तो ओढला जातो. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, म्हणजे त्याची स्थिर बुद्धी ही तिथं अस्तित्वातच नसते आणि स्थैर्याची पण त्याला आस्था नसते. म्हणजे मुळात स्थिर बुद्धी नाही आणि ते स्थैर्य असावं हे सुद्धा जेव्हा नसतं. आणि निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, निश्चळत्वाची भावना म्हणजे संयमाची जी भावना आहे ना, ती सुद्धा नसते मनामध्ये, तर त्याला शांती कशी मिळेल असं माऊली याच्यात म्हणतात. की म्हणजे थोडक्यात मन असंयमित आणि अस्थिर असेल तर हे दुःखाचे चपेटे आपल्याला हे सहन करावे लागतात. खरं सुख, ज्याला विषय निरपेक्ष सुख असं म्हणतात, ते सुख कुठलं, तर ते आत्मसुख आहे. आपण ज्याला सुख म्हणतो ती खरं म्हणजे दुःखाची दुसरी बाजू असते. आणि या जगामध्ये सुखदायी अशी कोणतीही गोष्ट नाहीये. उदाहरण घेऊ आपण, अनेक वेळा आपण आपल्या उदाहरणात आलेलं आहे, की गरम पाण्याने सुख मिळतं की थंड पाण्याने सुख मिळतं, याचा आपण विचार करू. आता थंडीमध्ये जर का असेल तर आपल्याला, थंडीचे दिवस असतील तर आपल्याला थंड पाण्याने सुख मिळेल का? आणि उन्हाळा जर का असेल तर आपल्याला गरम पाण्याने सुख मिळेल का? नाही. तर ते वातावरणावरती अवलंबून आहे. थंडीमध्ये आपल्याला गरम पाणी पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये हे आपल्याला थंड पाणी लागतं. तर समजा आपण हिमालयामध्ये गेलो, कुठेतरी कैलास मानसरोवराला गेलो, कोणी जर का आपल्याला म्हटलं की हे घे आईस्क्रीम
खायची हिंमत होईल का आपली? आपण म्हणू ते आईस्क्रीम राहू दे बाबा, ते मी ते दुबईत गेल्यानंतर जाईन, तिथे कडक उन्हाळा असतो, तिथं मला त्याची मजा येईल, इथे मात्र मला आल्याचा चहा पाहिजे. तर ज्या प्रकारचं वातावरण असेल त्यावर विषय सुख अवलंबून असेल, आणि ते व्यभिचारी धर्माचं असेल, कारण व्यभिचारी धर्माचं अशा करता की तो प्रत्येक वेळी त्याचा धर्म बदलणार आहे. ते प्रत्येक वेळी सुख देईलच असं नाही, किंवा दुःख देईल असंही नाही. मग हे जर का खरं असेल तर थंडीत किंवा गरम पाण्यात किंवा गरिबीत किंवा श्रीमंतीत किंवा आरोग्यात आणि अनारोग्यामध्ये कुठल्याही स्थितीमध्ये सुख देणारी गोष्ट कुठली आहे? म्हणजे विषय निरपेक्ष, विषयावरती अवलंबून नाही, एन्व्हायरमेंटवरती पण अवलंबून नाही, असं सुख कुठलं असेल तर ते सुख जे आहे ते आत्मसुख आहे असं संत सांगतात. या शरीराला चैतन्याची प्रेरणा देणारे जे आहे त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात. हा शब्द विशेषतः मी पहिल्यांदा ऐकला तो पंचदशीच्या अभ्यासात ऐकला होता. त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतात, आत्मा म्हणतात. त्याला जेव्हा मी पाहतो, त्याच्याकडे जेव्हा माझी दृष्टी जाते, त्याचं जेव्हा मला शुद्ध दर्शन होतं, त्याला हे खरं सुख म्हटलं जातं. आता क्षेत्रज्ञ योग जो आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे की किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. म्हणजे जिथे जीवाचा आत्म्याशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तिथे ते सुख जाणवायला लागतं, आणि ते निरंतर टिकवण्यासाठी हा आपल्याला सतत अभ्यास त्याचा करावा लागतो. शेवटच्या चरणामध्ये विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी म्हणून शेवटची ओळ बघावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी हे सगळ्यात मुख्य ध्येय माझ्या जीवनाचं असलं पाहिजे. मग ते आपण भक्ती मार्गाने मिळवू शकतो, योग मार्गाने मिळवू शकतो, किंवा कर्ममार्गाने सुद्धा मिळवू शकतो. अर्थात मग आपला मार्ग कुठला, तर हे आपल्या सद्गुरूंच्या सांगण्याने करावं. कुठला श्रेष्ठ आणि कुठला कनिष्ठ हा इथं मुद्दा नाहीये, पण आपल्या पिंडाला जसा झेपेल तसा मार्ग आपल्याला आपले सद्गुरू सांगतात, आणि आपण तसा प्रयत्न करायचा असतो. सर्वोत्तम ध्येय कुठलं असेल तर या विश्वाला निर्माण करणारा, विश्वाला सांभाळणारा, आणि विश्वाचा विनाश झाल्यावर हे संपूर्ण विश्व ज्यात लयाला जातं ते जे कोणी आहे ते तत्व, आणि मी ह्या दोन गोष्टी नाही याचा अपरोक्ष अनुभव घेणं हेच आपल्या जीवनाचं सर्वोत्तम ध्येय आहे असं डॉक्टर काका सुद्धा सांगतात. आपण अनेकदा अनेकांकडनं ते ऐकतो. थोडक्यात भगवंताची कृपा मिळवणं, विश्वाचा लय, अपरोक्ष अनुभव हे शब्द जर का आपल्याला कठीण वाटत असतील तर आपण ईश्वराचा विचार करूया. ब्रह्माचा विचार थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया, कारण ईश्वर हा वाच्यार्थाने आहे आणि लक्षार्थाने ते ब्रह्मच आहे. आता उदाहरण घेऊया. लग्नामध्ये आपण कोणाच्या लग्नाला जेव्हा जातो तेव्हा ती मंगलाष्टक संपत येतात आणि शुभमंगल सावधान असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सगळी लोक अक्षता टाकतात. आता त्या अक्षता ज्या टाकतात त्या नवरा नवरीच्याच डोक्यावर पडतात का, तर नाही, तर ती इतर लोकांच्या डोक्यावरती सुद्धा पडतात. लक्षार्थाने ती त्यांच्या डोक्यावरती पडावी अशी अपेक्षा आहे, पण ती इतर लोकांच्या डोक्यावरती पडतात. म्हणून मग काय त्यांचं लग्न असतं का ते, किंवा त्यांचं लग्न होतं का, तर तसं नाहीये. ती वधूवरांच्या डोक्यावर पडावी अशी जेव्हा लक्षार्थाने त्याची अपेक्षा आहे, तसेच ईश्वर असो नाहीतर मग ब्रह्म असो, परिणामता अनुभव हा आपल्याला आत्मसुखाचाच यायला हवा. या सुखाच्या आड येणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला येणारे जे प्रतिबंध आहेत ते या सुखाच्या आड येतात. मंदाताई हा वेदांताने मांडलेला शब्द आहे. प्रतिबंध हा नेहमी त्यांच्यात वापरतात की माझ्या साधनेमध्ये कुठला प्रतिबंध येतो, माझ्या उपासनेत कुठला प्रतिबंध येतो, माझ्या ध्येयामध्ये कुठला प्रतिबंध येतो. तर तो प्रतिबंध म्हणजे ती अडचण, तर माझ्या अंतःकरणात सुरू असलेलं चिंतन म्हणजे माझ्या मनात सुरू असलेले विचार म्हणजे ती आपल्या साधनेमध्ये येणारी ही अडचण असते. आणि चिंतन हे नेहमी परब्रह्माचं होत असतं. आपण करत असतो ती चिंता, आणि ती चिंता असते ती देहाची, असे एका ठिकाणी मी ऐकलं होतं. तर म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपला प्रपंच व्यवस्थित असावा, त्यात कुठलीही कमतरता असू नये, आणि जर का असली तर ती आपल्याला अगदी सामान्यपणे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने त्याला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे.
थोडक्यात प्रपंच व्यवस्थित असावा, आपली सगळी कर्तव्य सुद्धा ती व्यवस्थित करावी. आपल्या नातेवाईकांबद्दल असतील, मुलाबाळांबद्दल असतील, आई वडिलांबद्दल असतील, समाजाबद्दलची असतील, देशासाठी असतील, ती सगळी व्यवस्थित करावी. सूर्यनमस्कार करावे, शरीर उत्तम राखण्यासाठी व्यायाम, औषध, पथ्य. पण आणि हे सगळं करायचं आहे, पण एवढं करूनही हा देह अमर होणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता वाघभट जे होते त्यांना 125 वर्ष आयुष्य लाभलं आणि 125व्या वर्षी त्यांना देह सोडावा लागला. एवढे आयुर्वेद औषधात ज्यांनी इतकं संशोधन करून आयुर्वेदिक औषधं आपल्याला मिळवून दिली, ते चरक ऋषी, त्यांना सुद्धा देह सोडावा लागला. आरोग्य नीट ठेवलं पाहिजे, इतकंच आपलं कर्तव्य आहे. कुठेतरी काहीतरी होतं आणि मी इथं दुबईत बसून दुःखी होतो. उदाहरण घ्या, अमेरिकेने 15 दिवसापूर्वी ते टेरिफ वगैरे वाढवलं भारतावरचं वगैरे. असं इथं दुबईत बसून मी दुःखी होण्यात काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? मी त्याला काहीतरी उत्तर देईन की मला देशासाठी माझ्या वाईट वाटतं वगैरे, पण सरळ आहे, मी साधनेमध्ये नापास झालो. आणि अशा प्रकारचं उदाहरण डॉक्टर काका सुद्धा देत असतात. थोडक्यात माझं सुख हे इतरांवर अवलंबून राहता कामा नये, यासाठी मी नेहमी सावध असलं पाहिजे. तरंग उठले पाहिजेत, पण त्याच्या लाटा होऊ द्यायच्या नाहीत. मग त्या दुःखाच्या असोत नाहीतर मग सुखाच्या असो, कारण आपण त्यात वाहून जाण्याची शक्यता काय, निश्चितच खात्री असते. ते साधन आपल्याला करायचं आहे जे आपल्याला सूक्ष्मात नेणार आहे. साधारणतः साधनं आपल्याला स्थूलात अडकवून ठेवतात. म्हणजे जपाची माळ, पिंडी, काही आकार असतील. आकार म्हणजे या अर्थाने म्हणतो मूर्तीचा आकार, की नाही मी कृष्णाची पूजा करतो. दुसरा म्हणतो नाही हो मला रामाची पूजा करायला आवडते. तिसरा शंकर, कोणी दत्त असो. तर या आकारात्मक किंवा काही फुलं, की नाही अमुकच फुल पाहिजे. अत्तर, नाही हे अत्तर देवाला आवडत नाही, खरं ते स्वतःला आवडत नाही, पण ते देवाला आवडत नाही या नावाखाली आपण म्हणतो. तर ही जी स्थूल साधनं जी आहेत ना, याच्यात आपण अडकायचं नाही. स्थूलात अडकवणारी साधनं नको. ते करायचं आहे, त्याचा उपयोग स्थूलात जायला होणार आहे आणि तो झाला पाहिजे. हा त्याचा सदुपयोग आहे हे खरं आहे, पण सूक्ष्मातील साधन हे आपल्याला करता आलं पाहिजे. इथे समर्थ सांगतात की मना मानसी दुःख आणू नको रे. बऱ्याचदा साधना स्थूलात सुख व्हावं यासाठी सुरू असते. देवा आमचं लक्षात ठेवा, हे कायम असतं. मग त्यात काय काय अडचणी येतात? तर मुलीचं लग्न होत नाही, मुलांना नोकरी मिळू दे, माझा आजार बरा होऊ दे. एका स्तरापर्यंत हे सगळं ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की ते सगळं आहे तसंच असणार आहे, त्याला काहीही इलाज आपल्याकडे नसेल. माझ्यावर त्याचा होणारा परिणाम मी बंद केला पाहिजे. साधकाच्या चित्तापाशी पाठी हवी. डॉक्टर काकांनी एका प्रवचनात सांगितलं होतं, साधकाच्या चित्तापाशी पाठी हवी, नो ऍडमिशन विदाऊट परमिशन. मग स्वामी अनुभवानंदांचं मी उदाहरण दिलं, ते हेच आहे, नो ऍडमिशन विदाऊट परमिशन. या दुःखांना मी माझ्या मनापर्यंत जाऊ देणार नाही. तेव्हा मना मानसी दुःख आणू नको रे, हेच समर्थांना सांगायचं आहे. माझ्या स्वतःच्या अंतःकरणावर माझं प्रचंड नियंत्रण असलं पाहिजे, यात कुठलाही वाद नाही. नेपोलियन बोनापार्टच्या बाबतीत असं सांगतात की युद्धाच्या रणांगणावरती आहे, तिथे शिबिर आहे, सैनिकांचं शिबिर आहे, म्हणजे त्यांचा कॅम्प आहे. तिथे त्यांचे टेंट्स आहेत आणि बाहेर युद्ध सुरू असताना म्हणे हा नेपोलियन बोनापार्ट हा गणिताचे सिद्धांत अगदी आनंदात मांडत असे. एकदा व्यूहरचना झाली, हा या तोफा इथे पाहिजे, तिथे पाहिजे, तुम्ही इकडनं चढाई करायची वगैरे, हे सगळं सैनिकांना सांगून झालं की आता मी 10 मिनिटं झोपतो. आणि मी जे वाचलंय त्याच्यामध्ये सांगतात, नेपोलियनच्या चरित्रामध्ये असं आहे की 11व्या सेकंदाच्या पहिल्या 2 सेकंदाला तो उठत असे. 10 मिनिटं झाले की 11व्या मिनिटाच्या पुढच्या 2 सेकंदामध्ये तो झोपेतनं जागा होत असे आणि बाहेर युद्ध सुरू आहे आणि हा पठ्ठ्या इथे 10 मिनिटाची नॅप घेतो, पॉवर नॅप. त्याला नेपोलियन पॉवर नॅप असं म्हटलं जातं. अनेकांना अशी सवय असते की 10 मिनिटं दुपारची विश्रांती किंवा कुठली तरी, पण ते 11व्या मिनिटाला उठतात. प्रवचनात अशी नेपोलियन पॉवर नॅप आपण खूप घेतो. कुठल्या गोष्टीचा आपल्यावर किती परिणाम व्हावा याची आपण प्रॅक्टिस करायची आहे. आता दुःखाचे 2 प्रकार आहेत, एक लोकांना समजणारं, लोकांना समजणारं दुःख, आणि दुसरं दुःख जे आहे ते फक्त माझं मला समजतं. आता लोकांना समजणारं दुःख कुठलं? किंवा याला नोकरी नाहीये, याला पैसे नाहीये, किंवा याला मुलबाळ नाहीये, किंवा याला कुठला तरी आजार आहे.
नोकरी नाही, आणि ही जी मी बाकीची ती आपण जी दुःख म्हटलो आपण, हे लोकांना आणि मला समजणारं दुःख आहे. पण दुसरं दुःख जे आहे ते लोकांना माहिती नसतं, ते फक्त आपल्याला माहिती असतं. ते म्हणजे मत्सर आणि द्वेष. हे लोकांना समजत नाही, ते माझं मलाच कळतं. आता बाहेरची जी दुःख आहेत ती लोकांना कळणार आहे म्हणून आपण ती आवर्ती घेतो, त्याच्यावरती आपण मात करायचा प्रयत्न करतो, फजिती आवरण्याचा प्रयत्न करतो. आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, आणि त्यासाठी जे काय लागणारे उपाय आहेत इतर गोष्टींसाठी ते पण आपण करतो. त्यासाठी आपले भरपूर प्रयत्न होतात, आणि लोकांना कळतं की अरे आता याचं ते दुःख गेलं. आता ही बाहेर कळणारी दुःख जी आहेत ती आपण कमी करतो, पण अंतःकरणातली जी दुःख आहेत ना, ती फक्त ही माझी मलाच कळतात. मला त्या माणसांचा द्वेष वाटतो, त्या माणसांच्या बद्दल माझ्या मनात राग आहे, हे त्या माणसांना कळत नाही, माझं मलाच कळतं. ही आतमध्ये होणारी फजिती ही फार असते आणि बाहेरच्या फजितीपेक्षा. म्हणून या दोन्ही दुःखांवर आपल्याला मात करायची आहे. देहदुःख, शरीर दुःख आहे. पायाला काटा टोचला, दुःख होणारच आहे. संतांच्या पायाला काटा टोचला तर त्यांना काही मऊ गालीच्यावरनं चालण्याचा अनुभव येत नाही. त्यांच्या संवेदना बोथट नाही आहेत. पण काटा टोचल्यानंतर काटा टोचल्याचा अनुभव येणार आहे. परंतु ते त्या दुःखाला, गीतेतला श्लोक आहे 5व्या अध्यायातला, आपण तो श्लोक बघूया. तिथे म्हणतात, भगवान सांगतात की ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. म्हणजे अशा प्रकारच्या दुःखामध्ये ही जी संत महात्मे जे असतात ना, ते अडकून पडत नाही, त्या त्या दुःखामध्ये ते रमत नाही. त्यांना ते दुःख हे इतकं किरकोळ वाटतं की ते अगदी ते सहज त्याच्यात ना, बघा कुठल्याही संतांच्या याच्यामध्ये ते अगदी सहज ते सगळी त्यांची ती दुःख सहन करत असतात. त्याच्याबद्दल त्यांचं कधीही रडगाणं नसतं. आणि भगवंताने अर्जुनाला उपदेश द्यायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सांख्ययोगामध्ये तो श्लोक येतो, जो पहिला उपदेश भगवंताचा, की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्या स्थानस्थितिक्षस्व भारत. म्हणजे थंडी, उन्हाळा हे सुख दुःख देणार. आग आग आगमी आगमी अपायीन आहे असा विचार कर, आणि त्याला तितिक्षेनी तोंड दे. तर तितिक्षा म्हणजे काय? तर तितिक्षा म्हणजे सोप्या शब्दामध्ये सहनशक्ती. सहनम सर्व दुःखानां प्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती, की चिंता विलाप हे न करता ते सगळं दुःख सहन करणं. सहनम सर्व दुःखानां प्रतिकारपूर्वकम, प्रतिकारपूर्वकम म्हणतात ते, आणि चिंता विलाप न करता ते सगळं सहन करायचं. ज्याची सहनशक्ती भरपूर असते ना, त्याला मोठ्यातला मोठा त्रास होऊन सुद्धा तो घर डोक्यावर घेत नाही. नाहीतर किरकोळ कारणासाठी सुद्धा मनुष्य खूप त्रागा करतो. दोन प्रकारची माणसं, किती जास्त दुःख झालं तरी त्यांची रिॲक्शन ही अतिशय सॉफ्ट असते. असं वाटतं की त्यांना काही झालेलंच नाहीये. आणि दुसरं म्हणजे थोडं काही झालं तर ते इतरांना सुद्धा दुःखी करतात. समर्थ सांगतात, देहाचं असो नाहीतर अजून काही असो, त्याचा अंतःकरणावर प्रमाणापेक्षा जास्त परिणाम होऊ देऊ नको. दुःखाची प्रतिक्रिया ही जेवढी आपण उग्रपणाने देतो ना, तेवढे आपण अशिक्षित मानले जातो, असंस्कृत मानले जातो. खेडेगावातलं उदाहरण बघा, आपण कुठे काही मृत्यू वगैरे झाला तर माणसं इतकी मोठमोठ्याने रडतात, आणि शिवाय रडायला माणसं बोलवतात. हे आजचं नाही, जुनं आहे. कारण तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मोले घातले रडाया, मोले घातले म्हणजे पैसे देऊन रडायला बोलवलं, नाही असू नाही माया. मनामध्ये त्याबद्दल प्रेम नसतं, काही नसतं, पण पैसे मिळणार आहेत बोलवलंय म्हणून रडणं. राजस्थान आणि गुजरातमध्ये तर म्हणे असा प्रघात आहे की त्याला रुदाली म्हणतात. त्याच्यावरती एक सिनेमा सुद्धा मागे येऊन गेला होता, की म्हणजे त्या सिनेमातल्या स्त्रीचा तो व्यवसायच असतो की पैसे घेऊन कुठे तिथे रडायला जाणं. सांगण्याचा मुद्दा असा की जे सुख आहे किंवा अथवा दुःख आहे, हा संचिताचा ठेवा आहे. हे आपण 10व्या आणि 11व्या श्लोकात बघितलंय. म्हणून योग्य ती रिॲक्शन आली पाहिजे. पण तो दुःखाचा भाग मी असा सहन करावा की इतरांना दुःख देण्या इतकी प्रतिक्रिया द्यावी का? आपण तो सहन करायचं, इतरांना ते दुःख द्यायचं का? असं म्हणतात की एखादी व्यक्ती गेली तर त्याच्या नातेवाईकांचे अश्रू
त्या जीवाच्या पुढच्या प्रवासाचे म्हणे स्पीड ब्रेकर ठरतात. म्हणून योग्य ती रिॲक्शन असली पाहिजे आणि जास्तीत जास्त सॉफ्ट, नेमकी, नेटकी आणि आपल्याला त्याशी रिॲक्शन देण्याचा अभ्यास करता यायला हवा. म्हणून मनामानसी दुःख आणू नको रे. अरे खूप महत्वाचा मुद्दा. काटा टोचणं, अपघात होणं असं नाही. आपल्याला काही वेळा सकाळी लवकर उठणं सुद्धा दुःखदायक वाटतं. बघा आपण आपल्याकडे अवतीभोवती अशी काही माणसं असतील की त्यांना सकाळी उठणं म्हणजे जीवावर येतं त्यांच्या, की अगदी सूर्य अगदी डोक्यावर जरी नाही आला तरी अगदी त्याला अगदी थोडासा अवकाश आहे 1-2 तासाचा आणि त्यावेळी ती झोपेतनं जागी होतात. व्यायाम करणं हे सुद्धा दुःख वाटतं, नंतर ते सुख वाटतं, ही गोष्ट खरी आहे. ते सोडा, पण करताना परिणामी ते सुखदायी आहे. दोन्ही अर्थाने विचार करू. जे दुःख अनिवार्य आहे म्हणजे काटा टोचणं वगैरे हे जे उदाहरण आपण घेतलं, ते अपघात होणं असेल किंवा देहाचं असो, मनाचं असो, मुलगा उर्मट बोलला, अनिवार्य आहे. आपल्या देहावर जर का आपलं नियंत्रण नाहीये तर इतर देहांवरती आपलं काय नियंत्रण असणार आहे याचा विचार करायचा. माणूस जेवढा आपल्यापासून लांब जातो तेवढं आपलं नियंत्रण त्याच्यावरती कमी होत असतं. मग त्यांनी कसं वागावं हे माझ्या ताब्यात राहत नाही. स्वतःच्या निद्रेवरती, आपल्या खाण्यावरती नियंत्रण असावं. त्याकरताही हा श्लोक लावून घेऊ. दुःख म्हणजे प्रत्येक वेळी दुसऱ्याने डोक्यावर धुंडा घातला आणि ते दुःख, असा विचार नाहीये. आता सुरुवातीला उपासना सर्वांना कुठे आवडते? मुलांना नाही आवडत. कधी कधी त्यांना मारून मुटकून बसावं लागतं. तरी आपण आपण त्यांना म्हणतो ना, मी यातनं गेलेलो आहे, की चल शुभम करोती म्हण, मग मी तुला लाडू देतो. आता त्या लाडूच्या लोभाने मी शुभम करोती म्हटली. त्यामुळे आता जरी एखादी गोष्ट दुःखदायी असली तरी परिणामी ती अमृतोपमा असते. म्हणून आपण आपल्या अंतःकरणाला शिकवावं की मला मानसी दुःख आणू नको रे. आणि दुसरा मुद्दा, आता पायाला काटा टोचला तरी नाथांसारखे डोळे मिटून बसा हे अशक्य आहे. ते आपल्याला जमणार नाही. ठाकूरांच्या बाबतीत ही गोष्ट आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस हुगळी नदीत ते स्नान करत असताना अर्घ्य जेव्हा देत होते तेव्हा एक झाडाची फांदी वरनं होती त्या नदीवरती आलेली आणि त्या झाडाच्या फांदीवरनं एक विंचू पडला पाण्यामध्ये आणि तो असा तडफडायला लागला. त्यांनी काय केलं, त्यांनी तो त्या उंजळीमध्ये पाण्यामध्ये तो विंचू असा आणि ते त्याला बाहेर टाकणार तेवढ्यात त्यांनी त्या विंचू आणि त्यांना डंख मारला. त्याला वाटलं काहीतरी जिवंत वस्तू आहे, मांसल भाग त्यांच्या हाताचा त्या विंचूला कळला. त्यांनी डंख मारला आणि तो विंचू परत पाण्यात पडला. पुन्हा त्यांनी तेच केलं, पुन्हा तो विंचू उचलला आणि टाकायला गेले. असं 2दा झालं. विंचू हातातनं पडला पाण्यामध्ये. पुन्हा त्यांनी केलं. एक समोर शेजारचा तो माणूस जो बघत होता त्यांनी सांगितलं की छोड़ दीजिए ठाकुर, बिछुआ अपना डसने का धर्म कभी नहीं छोड़ता, मर जाने दो उसे. ठाकूरांनी उत्तर दिलं, तो त्याचा धर्म सोडत नाही तर मग मी माझा धर्म का सोडू, मी त्याला वाचवणार. आपल्याला असं काहीतरी होतच, चटका बसतो, ठेच लागते, भाजी चिरताना हात कापतो, तेव्हा तितिक्षा नावाची गोष्ट वापरावी. 10व्या आणि 11व्या श्लोकात आपण बोलून आलो आहोत की हे माझं प्रारब्ध आहे. हा, पण त्याच्या आधी आपल्याला पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आता टीव्ही बघत जर का भाजी चिरली तर हात कापणारच, किंवा मोबाईल बघत चाललं तर ठेच लागणार. पण आपण सगळं जेव्हा काळजी घेऊन हे करतो ना, तरी सुद्धा जर का दुःख झालं तर ते तितिक्षेनी आपण म्हणजे सहनशक्ती आपली वाढवावी आणि ते सहन करावं. त्याच्याबद्दल रडगाणं गाऊ नये. लक्ष्मणाने रामाला प्रश्न केला होता की रामा, प्रारब्ध कशाला म्हणतात? रामाने उत्तर दिलंय त्याचं एका वाक्यात छान, की प्रयत्न करूनही जे मिळत नाही ना त्याला प्रारब्ध म्हणतात आणि प्रयत्न करता जे मिळतं ते प्रारब्ध आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, हे मला फार आवडलं आहे की प्रयत्न करूनही जे मिळत नाही, अनेकदा आपण भरपूर प्रयत्न करतो पण आपण मिळत नाही आणि मग शेवटी ते आपण आपल्या प्रारब्ध वशातलं आहे असं समजतो. तसं आपल्याला करायचंय. प्रयत्न करूनही मिळत नाही आणि प्रयत्न न करता जे मिळतं त्याला सुद्धा प्रारब्ध म्हटलं जातं. अनेकदा असं होतं किंवा उदाहरणार्थ समजा की लॉटरीच्या तिकिटासाठी काय प्रयत्न केला, पैसे दिले आणि लॉटरीचं तिकीट विकत घेतलं, ते भाग्याने ते मिळतं, तेच प्रारब्ध, त्याला प्रारब्ध म्हटलं जातं. आणि असं जेव्हा जीवनात होतं मग शरीर असेल किंवा मन असेल, लोक असं वागतात, तसं बोलतात, याची आपल्याला खंत राहत नाही. अनेकदा आपण जी शिस्तप्रिय माणसं जर का असतील ना त्यांना ते बरोबर जाणवतं. दुसरा जर का बेशिस्तीने वागला, यांनी काही ठरवलेलं असेल आणि त्याच्या विपरीत त्या बेशिस्त माणसाने केलं किंवा त्याला वाईट वाटतं, त्याला दुःख होतं. स्वामी विवेकानंद याच्याबद्दल म्हणतात, शिस्त असलेली माणसं ही जगात दुःख भोगायला जन्माला आलेली असतात. काही वेळा आपली शिस्त लोक पाळू शकत नाहीत
तेव्हा दुःख होतं. आणि समर्थ एक गोष्ट सांगतात की त्यासाठीच की मनामानसी दुःख आणू नको रे, की तुला जरी शिस्तीची आवड असली तर लोक तसं तू दुःख आणू नको. त्यांच्या कर्माने ते पुढे भोगतील त्यांचं जे काय आहे ते. तुझं जर का तू व्यवस्थित करत असशील तर ते तुला चालू ठेवलं पाहिजे. हे दुःखदायी आहे, हे मला कळावं. माझ्या पायाला काटा टोचला हे मला कळावं. आणि नाही कळलं तर माझ्या पायात किंवा माझ्या संवेदनामध्ये काही प्रॉब्लेम आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. कुष्ठरोगी लोकांचं आपण बघितलं असेल की त्यांची संवेदना गेलेली असते. त्यांच्या पायाला अगदी विंचू जरी, ते विंचू सुद्धा मी बघितलेलं आहे की हाताला कुष्ठरोग जेव्हा असेल ते विंचू सुद्धा अगदी सहज खेळवतात, कारण त्यांना त्या दंशाचा काही त्रासच होत नाही मध्ये, कारण संवेदनाच गेलेली असते, काही दुखत नाही. त्याच्यावरती औषध उपचार, ते रक्त वगैरे एरवी सुद्धा येतच असतं, ते उपचार सुरूच असतात, परंतु त्यांना त्याच्या संवेदना नसतात, त्याला ते कळत नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं की हा इतका निर्भीडपणे कसा त्या विंचवाला हातावरती खेळवू शकतो. तर मला हे कळावं निश्चित, पण त्याने किती वाईट वाटून घ्यावं आणि किती वाईट वाटून न घ्यावं हे मी ठरवायचंय. त्यावरती माझा कंट्रोल पाहिजे. तो मला असं बोलला, आता याबद्दल रडलंच पाहिजे का? तर 3 गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे एकतर प्रारब्ध म्हणून ऍडजस्ट करायचंय, हे माझ्या प्रारब्धात आहे, हे माझ्या हातात नव्हती ही गोष्ट, ती आता मला भोगावी लागली. प्रवासाला जातो एसटी स्टँडवरती, ती एसटी लेट होते, आपल्याला कुठेतरी वेळेत त्या ठिकाणी पोहोचायचं असतं. आता ती गोष्ट आपल्या हातात आहे का? ती एसटी वेळेत येणं ही आपल्या हातात नाहीये, पण त्याचं प्रारब्ध म्हणून ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. दुसरी गोष्ट, अशा वेळी समजा दुःख झालंच तर माझं पाप कमी झालं असं समजायचं. मागच्या श्लोकाच्या वेळेस आपण बोललो होतो हे, की पापानी, दुःखानी पाप आपलं कमी होतं. आणि सुख, आपलं जेव्हा सुख, आपल्याला जेव्हा सुख होतं तेव्हा आपलं पुण्य कमी होतं, कारण तो पाप पुण्याचा बॅलन्स हा साधला जावा लागतो. कारण दुःख हा पापाचा परिणाम आहे आणि सुख हा पुण्याचा परिणाम आहे. आता मला कोणी बोललं तर वाईट वाटतं, कारण आपली कर्म जर का तशी असतील तर हे घडण्याची शक्यता असते. म्हणजे जगात प्रत्येक कर्माचं फळ आहे, फक्त ज्ञानोत्तर कर्माचं फळ नाही. लहान मुलं हवेत हातपाय झाडतात, त्या क्रियेचा काही परिणाम असतो का? काही नाही, ते फक्त हातपाय झाडत असतं. त्याप्रमाणे आपली कर्म असावी, की त्या मुलाचं उदाहरण एवढ्या करता दिलं की तो जसा कुठल्याही हेतूशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय तो हे जेव्हा करत असतो, तसं आपलं असायला हवं. आपली कर्म सुद्धा तशी असावी. निंदेच्या बाबतीत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकांनी माझा उपकार केला, देह शुद्ध झाला अंतर्बाह्य, नाशिल्या माझ्या पातकराशी, ऐशा निंदकाशी नमस्कार माझा, म्हणतात ते. म्हणजे निंदकांनी माझ्यावरती उपकार केलेत, त्यामुळे माझा देह आता अंतर्बाह्य शुद्ध झालेला आहे. माझं जे काही पूर्वी पाप होतं ते आता त्यामुळे कमी झालंय. माझ्या पापांच्या ज्या राशी होत्या त्यांचा नाश झालेला आहे. अशा निंदकांना मी त्यासाठी नमस्कार करतो. म्हणून शहाणी माणसं या वाणीतून कधीही निंदा येऊ देत नाही. निंदा करणं हे जेवढं पाप आहे त्याच्या 10 पट पाप हे निंदा ऐकणं आहे. आपल्याकडे 3 गोष्टी निषिद्ध सांगितलेल्या आहेत. परनिंदा कधीही करू नये, परस्त्री, तिच्याबद्दल आपल्या मनात कधीही पाप असू नये, आणि परधन, दुसऱ्याचं धन त्याच्यावरती आपला कधीही डोळा नसावा. हे 3 निषेध सांगितलेले आहेत. तिसरी गोष्ट जी आहे की तो माझ्याशी असा का वागला. काकांचं एक वाक्य आहे, एखादा माणूस जर का असा वागला तर तो असा नाही वागणार तर कसा वागणार, असा आपण विचार करायचा. कारण गुणागुणेषु वर्तन्ते, माणूस गुणांच्या आधाराने तसा वागतो, तो त्या गुणांमध्ये असतो त्याप्रमाणे तो वागतो. त्यामुळे तो जर का तमोगुणात असेल तर तो आपल्याला वाईट बोलणार, हे आपण गृहीत धरलं पाहिजे. हा विचार तिथे आपल्याला आठवला पाहिजे. मग त्यामुळे आपल्याला ते दुःख होणार नाही. तो त्याच्या योग्यतेनेच वागणार, पण मी माझी योग्यता सोडणार नाही. महाभारतामध्ये दुर्योधनाचा मेहुणा जयद्रथ आणि कर्ण द्रौपदीला काय वाटेल तसे बोललेले आहेत. आता नुसते बोललेले नाहीयेत, तिला भर सभेमध्ये तिचं वस्त्रहरण केलेलं आहे. तरी सुद्धा धर्मराजाला वाईट वाटलं नसेल का? हे सगळं बघताना किती वाईट वाटलं असेल त्याला. पण तरी सुद्धा वनवासात असताना दुर्योधनाला धर्मराजांनी दुर्योधनाच्या बायकोची व्यवस्थित चौकशी केली आहे. धर्मराज म्हणतो, भानुमती वहिनी बऱ्या आहेत ना रे? काय धर्मराजाची योग्यता असेल तुम्ही लक्षात घ्या. भीमाला हे आवडलेलं नाहीये. भीम म्हणताना म्हणतो की दादा तू असं कसं म्हणतोस,
त्यांनी द्रौपदीला कसं केलंय तू बघितलंयस, तरी तू अशी इतकं प्रेमाने का वागतोस? तेव्हा धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे की आपल्याशी कोण कसं वागतं यावर आपण त्यांच्याशी कसं वागावं हे कधी आपण ठरवू नये. आपली म्हणून वागण्याची एक खास पद्धत ही विकसित करून घ्यायची असते. कोणी कसाही वागो, आपल्या मनामध्ये दुःख येता कामा नये. मनामानसी दुःख आणू नको रे. आता दुसरं चरण जे आहे त्याच्यामध्ये शोक आणि चिंता या दोन शब्दांचा तिथे उल्लेख आहे. जगामध्ये दुःख दोन प्रकारचे आहेत. एक तर माझं काहीतरी जाईल या कल्पनेने जे होतं दुःख त्याला चिंता म्हणतात, आणि माझं काहीतरी गेलं या कल्पनेनं होणाऱ्या दुःखाला हे शोक असं म्हणतात. आता आपण जेव्हा देहबुद्धीवरती असतो तेव्हा हा विचार येणं साहजिक आहे आपल्याला, किंवा दुःख होणं हे साहजिक आहे की माझं का गेलं आणि मी का आणलं होतं आणि माझं होतं काय, हा विचार आपल्याला तिथे सुचला पाहिजे. ज्या ज्या गोष्टीला मी माझं म्हणून संबोधलंय त्या गोष्टी मला सुख देऊ शकत नाही. कुठलंही उदाहरण घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, आपल्याला ते आपलं वाटतं. मोबाईल 4-5 वर्षांनी बदलावा लागतो, चष्मा फुटतो, तुटतो, नंबर बदलतो, काही असेल, माझा चष्मा आपण म्हणतो, परंतु त्या गोष्टी या आपल्याला कायमचं सुख देऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. सुख देतील म्हणून मी त्यांना आपलं मानलंय. आता माझा घरातला एसी असो, नाहीतर मोबाईल असो, नाहीतर नातेवाईक असो, केव्हा तरी बिघडणारच आहे. कारण हे सर्व ग्रहांच्या अधीन असणारे लोक आहेत. त्या वेळेला ती माणसं आली की चांगली माणसं सुद्धा वाईट वागतात आणि वाईट माणसं सुद्धा चांगली वागतात. आश्चर्य वाटतं आपल्याला की अरे हा तेव्हा आपल्याला असं बोलला होता, आज असं कसं तो आपल्याशी वागतोय, बोलतोय. त्यामुळे हे लक्षात ठेवलं की परिणामतः माझा शोक जातो. शोकावर मात करणं तसं खूप अवघड आहे, हे अगदी खरं आहे. म्हणजे आता बाबा बेलसरांनी सांगितलेली कथा आहे महाभारतातलीच पुन्हा, की द्रोणाचार्य जेव्हा सेनापती झाले कौरवांचे आणि 11व्या किंवा 12व्या दिवशी अभिमन्यू मारला गेला. आपल्याला माहिती आहे की भगवान जेव्हा चक्रव्यूह भेदून कसं भेदायचं आणि कसं बाहेर पडायचं हे सांगत होते, तेव्हा इथपर्यंत सुभद्रेने ऐकलं की चक्रव्यूह कसं भेदायचं, पण बाहेर पडायचं जे होतं तेव्हा तिला झोप लागली आणि त्या झोपेमध्ये त्यामुळे तो निरोप गर्भापर्यंत पोहोचला नाही. बाहेर कसं पडायचं ते परिणामतः अभिमन्यू हा चक्रव्यूहात मारला गेला. म्हणून असं गमतीने सांगतात की प्रवचनामध्ये झोपू नये. महत्वाचं वाक्य जर का आलं तेव्हा आपण नेमके झोपेत जर का असलो तर ते आपल्याला कळत नाही. असो, तर त्यांनी बरोबर अभिमन्यू हा सगळ्यांचा लाडका होता. अगदी भीष्मांनी त्याचं जे वर्णन केलेलं आहे की तो युद्धामध्ये सर्वात लहान आणि सर्वात पराक्रमी असा योद्धा जर कोणी असेल तर तो अभिमन्यू होता, हे त्यांनी सांगितलंय. आणि अर्जुनाला बोलावणं आलं, अभिमन्यू गेला म्हणून. अभिमन्यू आला, भगवंतही आले आणि अर्जुन आला आणि भगवंतही आले. अर्जुन मोठ्याने शोक करायला लागला, अगदी रडायलाच लागला. गेला रे गेला रे गेला रे सुरू झालं. भगवंत त्याच्या शेजारीच बसले होते. भगवंतही रडायला लागले, थोडस खोटच. गेली रे गेली रे गेली रे सुरू झाला. अर्जुनाने विचारलं, अरे तू काय शाळेत ग्रामर शिकलायस की नाही, तुला शिकवणारे कोण होते? गेला रे गेला रे गेला रे. तो म्हणे तू गप्प बस, तुला जे म्हणायचं ते म्हण. गेली रे गेली रे गेली रे सुरू केलं. पुन्हा अर्जुन म्हणतो की अरे आपण दोघं जर का एकाच गोष्टीसाठी जर का रडत असू तर आपल्याला माहिती पाहिजे काय झालंय ते. अभिमन्यू गेलाय, माझा मुलगा गेलाय, आणि तू गेला रे गेला रे गेला रे का म्हणतोस? तुला जे म्हणायचं तू म्हण. हा म्हणायला सुरुवात करतो, गेली रे गेली रे गेली रे. अर्जुन पुन्हा म्हणतो, आता त्याचा शोक कमी झालेला असून राग वरती येतो. तो म्हणतो की अरे गेला रे माझा अभिमन्यू गेला रे. तेव्हा भगवंत त्याला म्हणतात की अरे गेली रे गेली रे गेली रे माझी गीता वाया गेली रे. म्हणजे मी आता तुला थोड्या वेळापूर्वी जी 10 दिवसापूर्वी गीता सांगितलेली होती त्याच्यामध्ये मी तुला काय उपदेश केला होता, तर तू असा इतका शोक करू नको, असं त्या सांगण्याचा अर्थ आहे. बाबा बेलसर यांनी एका प्रवचनात सांगितलेली गोष्ट आहे. असो, तत्वज्ञान हे फक्त आपल्याला प्रवचनात किंवा कीर्तनात ऐकायचं असेल का, तर नाही. तर माझ्या जीवनात जेव्हा मला दुःखाचा प्रसंग येतो त्यावेळेला ते तत्वज्ञान मला आठवायला हवं. त्यासाठी त्याचं सतत स्मरण केलं पाहिजे आणि ते मला तत्वज्ञान वापरता आलं पाहिजे. माझ्या जीवनात दुःख येणारच आहे. मीच काय, या जगामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला
दुःख आहेच. रामरायांची त्याच्यातनं सुटका झाली नाही, नलराजाची त्याच्यातनं सुटका झाली नाही, युधिष्ठिरांची सुटका झाली नाही, कोणी याला अपवाद ठरले नाहीत. अशा दुःखाचा माझ्यावर नकारात्मक परिणाम होणं हळूहळू पण लवकरात लवकर कमी झालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, संसारी सुखाची कहाणी ना ऐकली कोणाच्या श्रवणी, इंगळाच्या अंतरुणी झोप कैसी. असं जीवन आहे. जीवनामध्ये मी ज्या ज्या ठिकाणून मी सुखाची अपेक्षा केली त्या सर्व ठिकाणाहून मला दुःख होणार आहे आणि यावर मला मात करायची आहे. मला त्यात वाहून जायचं नाही, हा निश्चय आतमध्ये पाहिजे. बाहेर आपल्याला सगळं व्यवस्थित दाखवायचं आहे, त्यात काहीच वाद नाही, पण आतमध्ये मात्र कुठलंही दुःख असता कामा नये. परमपूज्य डॉक्टर काकांच्या आयुष्यातलं उदाहरण आहे. डॉक्टर काकांची मुलगी अगदी तरुण असताना गेली आणि त्यांना पण काकांच्या चित्तावरती त्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. कोणीतरी काकांना विचारलं, काका थोडं तरी दुःख व्हायला पाहिजे ना? काका म्हणे, जरूर व्हायला हवं म्हणे, पण त्याचे तरंग आहेत ना, ते तरंग तसेच असावेत, त्याच्या लाटा होऊ द्यायच्या नाहीत. मगाशी जे वाक्य मी हेच सांगितलं होतं ते काकांचं वाक्य आहे, की त्याचे तरंग उठतील पण त्याच्या लाटा होऊ द्यायच्या नाही. आपले समर्थ प्रति सुनीलदा चिंचोळकर यांचे जावई अगदी तरुण असताना गेले. आता त्याला सुद्धा जाऊन 10-12 वर्ष झाले असतील त्यांना जाऊन, जास्तीच. मुलं लहान होती, आता ती 17-18 वर्षाची वगैरे असतील, एक मुलगी आणि एक मुलगा वगैरे. असं जावई गेले आसामला. तेव्हा काकांनी प्रवचनं थांबवली, त्यांची जे काही दौरे होते ते थांबवले. ते गुवाहाटीला गेले, त्याच्या सगळे अंत्यसंस्कार झाले, उत्तरक्रिया झाली, 12वा-13वा दिवस वगैरे झाला. आणि काका जेव्हा परत पुण्याला आले ना, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे पुन्हा जे प्रवचनं जी होती ना ती सगळी सुरू झाली, तेव्हाची जी होती ती. आणि म्हणजे याच्यावर विचार करा की आता बघा, तरुण मुलगी विधवा झालेली आहे, तिला 2 मुलं आहेत, पण अशा याच्यात सुद्धा त्यांची जी निष्ठा आहे या अध्यात्मावरची ती किती दृढ राहिली असेल. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, तो श्लोक आहे, महाजनो येन गतस्स पंथा. यक्षाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर धर्मराजाने दिलेलं, कुठल्या दिशेने जावं. महाजन म्हणजे श्रेष्ठ माणसं जी असतील ती ज्या मार्गाने गेली, पुण्यात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जावं. उदाहरण द्यायचा हेतू हाच होता की अशा प्रकारची निष्ठा त्यांनी सांगितली आणि ती त्यांनी पाळली. त्याकरता ही 2 उदाहरणं दिली. दुःखाची वाट आपण कधी बघत बसायची नाही, आपल्या चित्ताला इन्सुलेट करून घ्यायचं आहे, असं की ते शॉक बसणं बंद व्हावं. की म्हणजे बिल्डिंग बांधतात वगैरे, त्याला एक ते अर्थिंग वगैरे केलेलं असतं, ते शॉक ते आधी बसल्यानंतर कोणी करेल का, त्याचा काय उपयोग असणार आहे. तर त्यासाठी त्याचा अभ्यास करून ते केलेलं असतं. तसं आपण आपल्या चित्ताला हे इन्सुलेट करून घ्यायचं आहे. प्रवचन कीर्तन आपण जी ऐकतो, आपला अभ्यास, त्याचा उद्देश हाच आहे की सुखाचा आणि दुःखाचा शॉक बसणं हे आपलं बंद झालं पाहिजे. या जगात कुठल्याही गोष्टीमध्ये इतकं आपण इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नाही तर मग इन्व्हॉल्व्ह झालं की काय होतं की आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. म्हणून समर्थ सांगतात की मना सर्वथा शोक चिंता नको रे. कुठल्याही गोष्टीची शोक आणि चिंता तू करत बसू नको, नाही तर तुझं जे ध्येय आहे ना त्यापासून तू दूर जाशील. आणि पुढे हे कसं कसं साध्य करायचं, तर विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, या चरणाचा विचार आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये करूया. तूर्त एवढंच की आपण आपल्याकडे एक म्हण आहे की आपण सुख हे गिळून टाकतो आणि दुःख चघळत बसतो, असं होता कामा नये. समर्थांच्या या श्लोकाचा उद्देश हाच असावा असं मला वाटतं. पुढच्या सत्रात आपण पुढील चरणांचा विचार करूया. इथं मी थांबतो. उशिरा सुरू झाल्याबद्दल माझ्यामुळे थांबावं लागलं, क्षमस्व पुन्हा एकदा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तर आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः,
चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवो चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम।